भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाने सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं आहे. या विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत विचारण्यात आले. मात्र गंभीरने या प्रश्नावर संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गंभीर म्हणाले, चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल समोर असताना अशा गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही. तुमचा कर्णधार जर अशा निडर आणि आक्रमक पद्धतीने फलंदाजी करत असेल तर तो संपूर्ण संघासाठी आत्मविश्वासाचा एक मोठा स्रोत ठरतो. गंभीरने पुढे पत्रकारांच्या विचारसरणीवरच सवाल उपस्थित केला. तो म्हणाला, तुम्ही संख्या, सरासरी आणि धावा बघता, पण आम्ही प्रभाव आणि योगदान बघतो. हाच फरक आहे. कर्णधाराने पुढे होऊन जबाबदारी घेतली तर त्याचा संघावर सकारात्मक परिणाम होतो. ड्रेसिंग रूमसाठी याहून चांगली गोष्ट असूच शकत नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या स्पर्धेत पॉवर प्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करत महत्त्वाच्या धावा केल्या आहेत. 4 सामन्यात त्याने 26च्या सरासरीने आणि 107.21च्या स्ट्राईक रेटने 104 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य फेरीतही त्याने 29 चेंडूत 28 धावा करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या काही वर्षात मोठे यश मिळवले आहे. 2023 मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आणि वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचला होता. 2024 मध्ये संघाने आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला आणि आता भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे. या विजयी कामगिरीत रोहित शर्माची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चेऐवजी त्यांनी संघासाठी दिलेल्या योगदानावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे असल्याचे गंभीरने स्पष्ट केले. आता भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही विजयी होत आयसीसी स्पर्धांमधील आपली वर्चस्व सिद्ध करतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल. नमस्कार.